मोना स्टोरी चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. द कॉन्ट्रॅक्ट मॅरेज प्रेम लग्नानंतरचे भाग 9 पद्मा निवास. आज सकाळी लवकर आवरून युवराज खाली आला. मॉम, ब्रेकफास्ट प्लीज, मला उशीर होत आहे. आज एवढ्या लवकर तयार होऊन कुठे निघालास? मम्मीने विचारले. अगं, एक मीटिंग आहे, अचानक प्रीमोड झाली आहे, तीच अटेंड करायला निघालो आहे, तो खात खात बोलला. तेवढ्यात प्रिया तिचं आवरून खाली आली. दोघांची नजरानजर झाली. तसं तिने नजर फिरवली. त्याचं त्यांनाच आटोपलं आणि मॉमला बाय केलं. तो गेला त्या दिशेला ती बघत होती. तेवढ्यात त्याने मागे वळून तिला स्माईल दिली, पण तेवढ्यानेच तिचे गाल गुलाबी झाले. मम्मीने आवाज दिला तसं ती भानावर आली व किचनमध्ये त्यांना मदत करायला गेली. सर्वांचा ब्रेकफास्ट झाला तसं ती तिचं आवरून ऑफिसला जायला निघाली. सरोदे ऑफिस. निहाल, मी तुला त्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन काढायला सांगितली होती, तू काढलीस का? प्रियाने आत येता त्याला विचारले. हो मॅम, तेच आहे. त्याने फाईल प्रियासमोर केली. तिने फाईल लक्षपूर्वक वाचली. आता तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. निहाल, मी सांगते तसं कर. तिने त्याला सगळं डिटेलमध्ये समजावून सांगितलं. त्याने लगेच तसं केलं. आता बस, रिप्लायची वाट बघायची होती. इतक्यात सहज तर ती हा विषय सोडणार नव्हती. बस काही दिवस, मग कळेल तुलाही. प्रिया काय चीज आहे. तिने टेबलावरचा पेपर वेट गोल फिरवत मनात विचार केला. पुरोहित ऑफिस. तो सकाळपासून बॅक टू बॅक मीटिंग कंटिन्यू करत होता. सगळ्या मीटिंग संपल्यावर तसं तो मागे चेअरला रेलून बसला. त्यात थोडी कणकण जाणवत होती आणि त्याचं आवरलं आणि इन्फॉर्म करून घरी निघून आला. काय रे, आज कसं काय लवकर आला? तो येता हॉलमध्ये बसलेल्या आजीने त्याला विचारलं. काही नाही आजी, आज मीटिंग लवकर असल्यामुळे झोप झाली नाही, सो म्हटलं घरी जाऊन आराम करावा म्हणून लवकर आलो. युवराज म्हणाला. अरे, ऑफिसमध्ये लंच केला नसेल, आता काहीतरी थोडंसं खाऊन घे आणि मग आराम कर, आजी म्हणाल्या. नाही आजी, मला भूक नाही, मी जातो वर, थोडा आराम केल्यानंतर बरं वाटेल, युवराज म्हणाला आणि वरती त्याच्या रूममध्ये गेला. रूममध्ये येऊन तो आधी फ्रेश झाला आणि मग पेन किलर घेऊन झोपला. संध्याकाळी प्रिया घरी आली तेव्हा तिला समजले की युवराज लवकर घरी आला आहे. ते रूममध्ये निघून गेली. तिने बघितलं तर युवराज अजूनही झोपला होता. मग तिने त्याला न डिस्टर्ब करता जाऊन फ्रेश होऊन आली. ती तिचं आवरतच होती तर त्याच्या कणकण्याचा आवाज आला. तिने जवळ जाऊन त्याच्या डोक्यावर हात ठेवला तसं चटकन मागे घेतला. यांना तर खूपच ताप आला आहे. त्यांनी फॅमिली डॉक्टरांना फोन करून यायला सांगितले. ते येईपर्यंत तिने त्याला मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या केल्या. डॉक्टर आल्यानंतर त्यांनी युवराज चेक केलं. घाबरण्याची काही गरज नाही, झोप झाली नाही आणि वरून त्याची काही खाल्लं नाही, त्यामुळे त्यांना थोडासा विकनेस आला आहे आणि तापही बऱ्यापैकी आहे. तर त्यांचं अंग पुसून घ्या आणि मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या करा. बाकी मेडिसिन लिहून देतो, ती वेळेवर द्या आणि त्यांना 4 दिवस तरी आराम करायला सांगा. होतील ते ठीक, मी येतो म्हणून डॉक्टर निघून गेले. मी घेईन मॉम त्यांची काळजी. तुम्ही सगळे जा आणि डिनर करून घ्या आणि लता का पुन्हा त्यांच्यासाठी डाळ खिचडी पाठवून द्यायला सांगा, प्रिया म्हणाली. आणि तुझं मॉमने विचारलं. मी नंतर करेल, मला भूक नाही आहे, प्रिया म्हणाली. ठीक आहे, आणि हो, काही लागलं तर सांग, मॉम म्हणाल्या. हो नक्कीच, प्रिया म्हणाली. तशा त्या खाली निघून गेल्या आणि युवराजसाठी डाळ खिचडी पाठवून दिली. तिने युवराजला उठवलं. तिने सगळे डाळ खिचडी त्याला भरवली आणि नंतर गोळ्या देऊन त्याला आराम करायला सांगितलं. ती तशीच त्याच्याजवळ बसून होती. तो झोपला तसं तिने मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या करायला घेतल्या. अधूनमधून ती त्याचा ताप चेक करत होती. मध्यरात्री 2-3 वाजता काहीतरी त्याचा ताप थोडासा कमी झाला तेव्हा कुठे ती जरा रिलॅक्स झाली. पहाटे कधीतरी तिचा डोळा लागला. जाग आली तर ती परत त्याच्या कणेचा आवाज झटपण उठली आणि त्याचा ताप चेक केला तर परत त्याचा ताप वाढला होता. तिने त्याचं सगळं अंग ओल्या कपड्याने पुसून घेतलं आणि परत त्याला पाण्याच्या पट्ट्या केल्या. आता थोडासा ताप कमी झाला होता. तिने त्याला उठवलं आणि फ्रेश व्हायला मदत केली. तिने त्याला नाश्ता भरवला आणि गोळ्या दिल्या. 3 दिवस तिने ऑफिसला सुट्ट्याच टाकल्या होत्या. त्या 3 दिवस तिने युवराजची अतिशय चांगल्या
प्रकारे काळजी घेतली होती. तोही आता बरा झाला होता. साहेब ऑफिसला निघाले होते, पण घरच्यांनी त्याला रागावून आजचा दिवस आराम करायला सांगितले. प्रियाही त्यामध्ये सामील होती. त्याला तिच्या नजरेत त्याच्यासाठी काही काळजी, प्रेम सगळं काही दिसत होतं, पण त्याला त्याच्या मनाचंच कळत नव्हतं. पण लवकरच युवराज आवरल्यानंतर तिने त्याला गोळ्या दिल्या आणि बसली होती की तिचा फोन रिंग झाले. कामाचे बोलून तिने फोन ठेवून दिला आणि तयार व्हायला गेली. तिला तयार झाल्यावर बघून त्याने भुवया उचलल्या, तर त्याचा प्रश्न समजून म्हणाली, ऑफिसमध्ये अर्जंट कामाने मला जावं लागते आहे. काळजी घ्या, मी लवकर येण्याचा प्रयत्न करेन. ती ऑफिसला निघून गेली. लंडन येस डॅड, एवढा अर्जंट फोन करून तुम्ही मला का बोलावून घेतलं? काही महत्त्वाचे काम होते का? उर्वी त्यांच्यासमोर बसत म्हणाली, हो, तुला तर माहीतच आहे आपल्या कंपनीची हालत आता कशी आहे ते. आता तर फारच बिकट झाली आहे. तिचे वडील म्हणाले, सो डॅड, याचं मी काय करावं असं तुमचं मत आहे? उर्वी म्हणाली, आपल्या हे नुकसान भरून काढण्यासाठी एक चान्स मिळाला आहे. डॅड म्हणाले, नसता डॅड, स्पष्ट बोला. उर्वी म्हणाली, आपल्याला 4 दिवसापूर्वी इंडियातून एक मेल आला आहे. तो आपला माल घेण्यासाठी तयार आहेत. म्हणजेच आपला दोन्हीकडून फायदा आहे. मागची डील अचानक कॅन्सल झाल्यामुळे तो माल तसाच पडून आहे आणि हे लोक तो माल घेण्यासाठी तयार आहेत. म्हणजेच फक्त फायदा आणि फायदाच आहे. पण एक अडचण आहे, डॅड म्हणाले. कसली अडचण? उर्वी म्हणाली, ते कॉन्ट्रॅक्ट तिथे जाऊन साईन करावे लागेल. सध्याची परिस्थिती बघता मी तिथे जाणं जवळ अशक्यच आहे. इथे माझी जास्त गरज आहे आणि मला असं वाटत नाही की ही डीलसाठी तू इंडियामध्ये जाऊन म्हणाले. हे ऐकून तिचे डोळे चमकले. ओके डॅड, मी जाईन. तुम्ही काळजी नका करू, सगळं काही ठीक होईल की, त्यांना आश्वासन करत म्हणाली. ओके दे तू आज निघून, मी तसं त्यांना मेल करतो, ते आनंदाने म्हणाले. ती बॅग भरायला निघून गेली. युवी, फक्त काही वेळ मी तिथेच असेन, लवकर भेटू, तिने त्याच्या फोटोला किस करत म्हटलं. काही होईल जेव्हा ती येईल इंडियामध्ये, बघूया नेक्स्ट पार्टमध्ये.